नमस्कार, मी प्रवीण पाटील. आपण पाहता लाईव्ह ट्रेंड न्यूज. आत्ता आपण आहोत जिल्हाधिकारी कार्यालयात. आपण जर माझ्या मागे बघितलं तर या ठिकाणी पौर असतील किंवा जळगाव जिल्ह्यातील अनेक गावातील शेतकरी जे आहेत ते या ठिकाणी आले आहेत. आज शनिवार होता. शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला सुट्टी असूनही जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या विनंतीवरून या शेतकऱ्यांची एक बैठक लावली होती. Experience heritage and royalty. जो जळगाव जालना जो रेल्वे मार्ग आहे त्या भूसंपादनाला यांचा विरोध आहे. नेमकी काय या शेतकऱ्यांची भूमिका आहे आपण त्यांच्याकडून आता जाणून घेऊ. दादा, काय सांगाल? आज आपली या ठिकाणी बैठक लावली होती जिल्हाधिकारी महोदयांच्या दालनात. काल मान्य नामदार गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी जळगाव जालना तसेच पाचोरा जामनेर बोदवड मलकापूरच्या संदर्भात सर्व शेतकरी आपल्या मागण्या घेऊन त्या ठिकाणी गेले होते आणि भाऊंनी तिथूनच महाराष्ट्र जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला की हे सर्व शेतकरी आपल्याला भेटायला येत आहेत. त्या अनुषंगाने आम्ही आज या ठिकाणी सर्व शेतकरी कलेक्टर साहेबांची आमची मीटिंग झाली. त्यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या अशा होत्या की भूसंपादन कायदा 2013 हा लागू झाला पाहिजे. त्यातल्या त्यात ज्या गावालगतच्या जमिनी किंवा गावाच्या जवळपासच्या जमीन त्यांना येणे जोनचा रेट लागू झाला पाहिजे. अशा विविध मागण्या आम्ही त्या ठिकाणी केल्या आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला हा जर मिळाला तर ठीक, नाही तर आम्ही ज्या ठिकाणी आमचा मोजणीला त्या ठिकाणी विरोध राहणार. आत्ता दादांनी सांगितलं की मोजणीला विरोध राहणार आहे. मात्र आत्ता जर आपल्या मागण्या कुठे पूर्ण आल्या तर पुढचं काय पाऊल असणार? जळगाव जालना आणि पाचोरा बोदवड हे दोन्ही प्रकल्प हे जामनेर तालुक्यामध्ये सर्वात जास्त जमीन ह्या दोघी प्रकल्पामध्ये जाते आहे. म्हणून काल आम्ही माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांची भेट घेतली. या अगोदरही ज्यावेळेस पाचोरा आणि बोदवड रेल्वेचं काम चालू होतं त्यावेळेसही आदरणीय गिरीश भाऊंनी मुंबईला बावनकुळे साहेबांच्या सोबत आमची आयुष प्रसाद साहेब जिल्हाधिकारी असताना मिटिंग लावली होती. त्यामध्ये ठरलेलं होतं, बावनकुळे साहेबांनी आदेशही दिले होते की ज्या शेतकऱ्यांची जमीन जाते ते जे वस्तुस्थिती मोजणीच्या दिवशी असेल ते रेकॉर्डवर घ्या असं त्यांनी आदेश दिलेले होते. परंतु मोजणी अधिकारी काही रेकॉर्डवर घेतात आणि काही सोडून देतात. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. आता विहीर, बोर, त्या फळबाग ह्या गोष्टी शेतकरी तर काही जमीन धरणात रेल्वेत जाणार आहे म्हणून काही फळबाग लावलेली नाही शेतकऱ्यांनी. ते वस्तुस्थिती त्यांनी 2, 4, 5, 7 वर्षापासून ती फळबाग लावलेली आहे. त्या प्रकल्पाची जे सूचना निघाली ती 2, 4, 6 महिन्या पहिले जळगाव जालन्याची निघाली आणि 2 वर्षापूर्वी पाचोरा बोदवडची निघाली. त्याच्या अगोदरच्या ज्या फळबागी होत्या त्या काही शेतकऱ्यांनी त्या म्हणून शेतकरी इतका काही विकसित नाही आहे की तो आपली जमीन जाणार आहे म्हणून तिथे फळबागा लावेल का बांधकाम करील. गुरांचे गोठे तर प्रत्येकांच्या शेतामध्ये राहतात, विहिरी राहतात, बोर राहतात. हे रेकॉर्डवर घेण्यात यावे. आणि 2008चा जो कायदा केलेला आहे त्याच्यामध्ये जे अवॉर्ड मंजूर करतं ते जिल्हाधिकारी साहेब करतात आणि अपील सुद्धा जिल्हाधिकारी साहेबकडे आहे. हे याच्या अगोदर कधीच नव्हतं. याच्या अगोदर अपील जर करायचं त्याच्या वरिष्ठ अधिकारी किंवा कोर्ट आणि आर्बिट्रेटर याच्यामध्ये नेमला जायचा. 2013चा कायद्यामध्ये ती तरतूद होती. आमचं म्हणणं आहे तो 2013चा कायदा लागू करा आणि शेतकऱ्यांची जी वस्तुस्थिती जमिनीचा भाव 12 लाख रुपये हेक्टरी भाव देत आहे. आता आमच्या पौरला 30 ते 40 लाख रुपयाचे भाव आहे, एकरी भाव आहे. आणि येणे झोन, आता येणे झोन हे तर आपले भूमी अभिलेखवाले लावतात, ते तर काही शेतकरी लावत नाही. त्यानुसार सुद्धा त्यांना पेमेंट मिळालं पाहिजे. याच्या अगोदर आयुष प्रसाद साहेबांनी पाचोरा बोदवडला दिला पण जळगाव जालनालाही तो नियम लागू झाला पाहिजे. आणि आमची हीच विनंती आहे की 2013चाच कायदा रेल्वेच्या याच्यात लागू झाला पाहिजे. हीच आमची जिल्हाधिकाऱ्याकडे मान्य गिरीश भाऊकडे विनंती होती. आता परत जिल्हाधिकारी साहेबांची आमची भेट झाली. त्यांनी आम्हाला सांगितलं की मी रेल्वेच्या अधिकाऱ्यासोबत परत तुमची मिटिंग लावतो आणि त्यामध्ये काय मार्ग निघतो आपण ते काढू असं जिल्हाधिकारी साहेबांनी सर्व जे आमचे 200-250 शेतकरी आलेले साधारण धानवडपासून तर थेट वाकोदपर्यंत जे शेतकरी याच्यामध्ये प्रतिनिधी म्हणून स्वरूपात आलेले आहे त्या सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. 95% याच्यातले शेतकरी असे की त्यांच्या शेतामधले 2-2 तुकडे होत आहे. 5 एकरचे 2 तुकडे झाले तर 1.5 एकर दोघीकडे शिल्लक राहते. त्याचा रस्त्याचा प्रश्न आहे. या विविध अतिशय अडचणीचा विषय आहे, तो सर्व मार्ग काढून काढला पाहिजे अशीच आमची विनंती आहे. रामेश्वर भाऊ, किती शेतकऱ्यांच्या जमिनी आहे आणि साधारण म्हणजे आता किती दिवसापासून विषय चालू आहे? 1 वर्ष साधारण 20A म्हणजे
महाराष्ट्र शासनाकडून राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे जे कागदोपत्री व्यवहार केला जातो त्यामध्ये त्याला 20A म्हणतात, ते 20A प्रसिद्ध देऊन 1 वर्ष झालं. 20A ते 20E या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी मोजून त्या हस्तांतरित करण्याची प्रक्रिया रेल्वे विभागातर्फे केल्या जाते भूसंपादन अधिकाऱ्यांच्या माध्यमातून. पण त्याला तो आवाड आमचा लॅब झालेला आहे. आता नवीन राजपत्र त्या ठिकाणी निघणार आहे. नवीन राजपत्र निघाल्यानंतर तिथून पुढे 1 वर्षाचा कालखंड हा जमीन मोजणी अधिक PWD असेल, वन विभाग असेल, कृषी विभाग असेल किंवा MGP म्हणजे तुमच्या विहीर किंवा शेतकऱ्यांच्या ट्यूबवेल असतील, विहिरी असतील याचं मूल्यांकनासाठी तो 1 वर्षाचा कालावधी असतो. आता नवीन राजपत्र निघाल्यानंतरच पुढची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होणार आहे. कुठल्या कुठल्या गावाच्या जमिनी आहेत? आता यामध्ये जळगाव तालुक्यातील धानवाड पासून तर ते जामनेर तालुक्याचं आपलं अजिंठाच्या पायथ्याशी शेवटचं गाव आमचं वाकोत इथपर्यंत आहे. पुढे सोयगाव तालुका आहे, सोयगाव नंतर मग संभाजीनगर आणि मग जालना जिल्ह्यामधल्या जमिनी याच्यामध्ये जात आहे. तर हे होते जळगाव जिल्ह्यातील शेतकरी ज्यांचा या भूसंपादनाच्या मोजणीला आता विरोध आहे. त्यांचं म्हणणं आहे की 2008 किंवा 2012च्या कायद्याप्रमाणेच ते 2013च्या कायद्याप्रमाणेच आम्हाला भूसंपादनाचा मोबदला मिळावा. यासाठी आता जिल्हाधिकारी नी आज सुट्टी असूनही आज नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनामुळे आज जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी या शेतकऱ्यांसोबत बैठक घेतली आहे आणि याच्यावर तोडगा काढण्याचं आश्वासन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी या शेतकऱ्यांना दिलंय. प्रवीण पाटील, लाईव्ह ट्रेन न्यूज, जळगाव.